हॅलो, ही मीच आहे. तुम्हा सगळ्यांची लाडकी छोटीशी ऐश्वर्या. या माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी आहेत. माझं बालपण खूप मजेत गेलंय. त्यात मी माझ्या आई-वडिलांची पहिली मुलगी आणि मग काय पहिलं मूल म्हणलं तर विषयच नाही काही. सांगण्यासारखं खूप काही आहे. पण मी जेवढं सांगेन किंवा मी जेवढे शब्द मांडेल ते कमीच आहेत. तर थोडक्यात माय फॅमिली इज लाइक अ व्हेरी हॅपी फॅमिली. लहानाची मोठी कधी झाले हे कधी कळलंच नाही. हा फोटो माझा राजकुमार जेव्हा मला पाहायला आला होता, तो क्षण आहे. मग काय पसंती आली, साखरपुडा झाला, सगळं अगदी जोरात चालू झालं. चट मंगनी पट ब्याह. तरी आम्ही त्यात अ, एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मीन्स आपल्या शब्दात डेटिंग. हां, पण आमचं प्युअरली अरेंज मॅरेज आहे. प्रत्येक मुलींचं स्वप्न असतं, योग्य जोडीदार, अ, छान अशी लव्हिंग, केअरिंग फॅमिली आणि त्यात मी खूप फिल्मी कॅरेक्टर आहे. म्हणजे मला जसं माझं लग्न हवं होतं, तशीच सगळी स्वप्न माझी फुलफिल झाली आहेत. थँक्स टू माय डिअर हसबँड अँड अल्सो माय फॅमिली. लग्न म्हणजे नुसतं 2 परिवारांचे मिलन. खूप काही नवीन स्वप्न, नवीन इच्छा घेऊन नवीन संसाराला सुरुवात केली. त्यात मी एवढी नशीबवान आहे, की मला सासू-सासरे नाही, तर एक आई-वडील या रूपात अ, मला ते भेटले. असंच हसत-खेळत संसार चालू असताना अजून एक गोड बातमी आम्हाला कळली. त्यात मी माझ्या काही डोहाळ जेवणाच्या छोट्या-छोट्या क्लिप्स ॲड केलेल्या आहेत. तर खूप सुंदर असा सोहळा झालेला. मग ते माझं लग्न असो किंवा डोहाळे जेवण असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो. थँक यू. थँक यू सो मच टू माय फॅमिली. खरंच मी खूप नशीबवान आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलीला जेव्हा ती एखाद्या नवीन घरात प्रवेश करते, तर तेव्हा तिला तिच्या जोडीदार, त्याचा स्वभाव, सगळ्याच गोष्टी एकंदरीत खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यात मी खूप लकी आहे, की कुलदीप कुलदीपसारखा नवरा भेटला. हा व्हिडिओ करतीये याचं एकच कारण आहे, की मला माझ्या सगळ्या गोड आठवणी एकत्र अ, ठेवायच्यात लाईफटाईम. आणि मी हे फक्त बोलतीये म्हणून नाहीये, की त्याला एक फिल्मी व्हिडिओ करायचा आहे, असं काही नाही. तर खरंच माझी लाईफ खूप छान आहे. हां, प्रत्येक संसारात भांडणंही होत असतात आणि भांडणं व्हायलाच पाहिजे. तर आपण नाहीच भांडलो, तर आपल्याला मनवणार कोण? तर हा प्रत्येक बायकोचा हक्क आहे, भांडण करणं. पण एवढंही नका करू, की ती खूप टोकाला जातील. पण त्यातूनच मनवणं म्हणजे काहीतरी गोड पाहिजे ना लाईफमध्ये, नाहीतर काय फायदा? खट्टा-मीठा होना चाहिए. असं. त्यात अ, हा जो क्षण आहे, जो तुम्ही सध्या पाहताय, तर आमच्या दोघांमध्ये पण अजून कोणतरी येणार. येणार रे येणार गं बाई कोणतरी येणार. तर तसंच माझ्या आयुष्यामध्ये अ, माझी मुलगी तनिष्का, शी इज लाइक एंजल. मीन्स 9 महिने आपल्या पोटात ठेवून तो जो क्षण खरंच खूप सुंदर म्हणजे मला शब्दात नाही मांडता येणार. पण मी फायनली आई झाले अँड देवाच्या आशीर्वादामुळे मला सुंदर अशी गोंडस अशी मुलगी झाली. घरात बाळ आल्याच्या नंतर
घरचं पूर्ण वातावरण बदलून जातं. मला अजूनही आठवतं, तिला जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या हातात घेतलं, तेव्हा माझं सगळं दुखणं, जो काही त्रास होता, तो सगळा काही मी विसरून गेले. आणि मग तिथून माझ्या अजून एका नवीन फेजची सुरुवात झाली. आणि तिचं रडणं, तिचं हसणं, तिचा हट्टीपणा, तिच्यासोबत खेळणं, यात दिवस कसा निघून जातो हे कळतच नाही. सगळं काही छान चालू असताना माझ्या आयुष्यात खूप धक्कादायक, वाईट अशी घटना अ, आली. त्यात मी माझ्या वडिलांना गमावलं. खूप आठवण येते डॅडी. देवाला एकच प्रार्थना करेन, की डॅडी तुम्ही जिथे कुठे असाल ना, तिथे हॅपी राहा.